ना पैशांचा प्रॉब्लेम आहे. आता पैशांचा प्रॉब्लेम हा का होतोय, कशामुळे होतोय हे मात्र काही कळत नाही. कारण पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये आणि काहींना तो पैसाच येत नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर मंडळी, खूप सुंदर असा विषय होणार आहे आजचा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल. सर्वात प्रथम खूप महत्त्वाचा विषय म्हणजे पैसा. आणि पैसा आपल्याकडे नसेल तर कुणाकडे नसतो हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि महाराष्ट्रीयन माणूस तर तुम्हाला माहीतच आहे. तुझ्याकडे नाही तर माझ्याकडे नाही अशी कायमच बोंब असते आपली. तर मला एकच सांगायचं आहे मंडळी, पैसा का बरं टिकत नाही आहे? पैशाला किती वाटा आता अगदी रिकामे असतात. आला की जातो, आला की जातो असं आपण प्रत्येक वेळा विचारामध्ये नेहमी ठेवतो की माझ्याकडे पैसेच टिकत नाही आहे. तर हा व्हिडिओ खास करून शेवटपर्यंत पहा. शेवटी खूप सुंदर असा उपाय देणार आहे मी. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडे पैसा का टिकत नाही. सर्वात महत्त्वाचं कारण आहे ना, आपण सगळंच ऑनलाईन करतो. सगळं ऑनलाईन म्हणजे इतकं ऑनलाईन करतो ना की आपल्या बँकेच्या अकाउंटला जेव्हा आपली सॅलरी येते ना त्या क्षणापासून आपण लोकांचे पैसे देणं चालू करतो. म्हणजे आपण 24 तासही ती लक्ष्मी ना आपल्या अकाउंटला ठेवू शकत नाही. आणि जेव्हा आपल्या अकाउंटला आलेली लक्ष्मी आपण ठेवू शकत नाही तर ती कशी टिकेल? ठाम लक्ष्मी कुंकू लावते म्हणून एक स्टोरी फार फेमस होती, त्याच्यावर पिक्चरही आला. ती वेगळी स्टोरी आहे, कळलं? पण मला इतकंच सांगायचं याच्यामध्ये की जेव्हा आपल्याला वाटतं की माझ्याकडे जर पैसा टिकत नाही आहे तर त्याच्यामागचं मर्म समजून घ्या, त्याच्यामागची कारणं समजून घ्या. नुसतं पैसा टिकत नाही, पैसा टिकत नाही म्हणून रडत बसू नका. सर्वात महत्त्वाचं असतं आलेल्या लक्ष्मीला 24 तास तरी, एक रात्र तरी आपल्या अकाउंटला राहू द्या. आणि काय झालंय ना, सगळं ऑनलाईन व्यवहार झाल्यामुळे आहे ना आपल्या हातात हा पैसा येतच नाही आहे. आता आपल्याला जेव्हा जाणीव असते ना की आपल्या हातात पैसा येत नाही आहे, बघा मजा पण नाही आहे खर्च करण्यामध्ये, कारण पैसा हातामध्ये येत नाही आहे. पैसा देण्याची आणि पैसा घेण्याची जी काही मजा आहे ना ती अशी कॅश गिव्ह अँड टेकमध्ये, आणि ती होत नाही आहे सध्या. काय झाले, सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. दुधाला गेलो तरी ऑनलाईन, रिक्षामध्ये बसलो, कॅबला पण ऑनलाईन, रिक्षावाल्याला पण ऑनलाईन. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन. त्याच्यामुळे ते समाधान मिळत नाही आहे की आपण पैसे खर्च केले किंवा आपण पैसे घेतले. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगत असते की तुम्ही पैसा म्हणजे सॅलरी आली ना की तुमचा पैसा तुम्ही ॲटलिस्ट बँकेतनं त्या दिवशी थोडा तरी काढा, थोडा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. म्हणजे 100 रुपयापैकी 10 रुपये तरी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा आणि बाकी पैसे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा आणि ते अजिबात खर्च करू नका. काय असतं, पैसा हा जाणण्याची एक वेगळी अद्भुत कला आहे. पैसा त्याला एक सुगंध असतो, नोटेला एक सुगंध असतो. आता सपोज तुमच्याकडे एक नोटा आहेत, आता ह्या माझ्याकडे आहेत, मी दाखवते. ह्या नोटा आहेत, तुम्ही पाहाल ना ह्याला एक वेगळा सुगंध आहे. आता ह्या सुगंधाचं काय करायचं बरं? तो सुगंध घ्यायचा, त्या पैशांना समजायचं, त्या पैशांना हाताळायचं, त्या पैशांना स्पर्श झाला पाहिजे आपला. हे स्पर्श आहे ना फार महत्त्वाचा असतो, कारण ही लक्ष्मी आहे. तुम्ही नोटेला स्पर्श नाही करत, तुम्ही कागदाला स्पर्श नाही करत आहे, तुम्ही त्या नोटेला म्हणजे त्या लक्ष्मीला स्पर्श करता. आणि लक्ष्मीला स्पर्श करणं, त्या सुगंधामध्ये स्वतःचं मन भारावून घेणं ना, ही एक वेगळी अद्भुत समाधानाची गोष्ट आहे. आणि ती सध्या होत नाही आहे, कारण सगळं ऑनलाईन झाले, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे. आणि प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्यामुळे मंडळी आपल्याला ना मुळामध्ये त्या पैशांना किती महत्त्व आहे ना हे संपलंय. म्हणजे त्या अगदी त्या मनाच्या त्या कळकळीनं जेव्हा एखाद्याला 100 रुपये पहिले द्यावे लागायचे ना, असं मन नुसतं वेदनेने, बापरे मला 100 रुपये त्याचे द्यायचे, हे ना खूप त्रासदायक व्हायचं तेव्हा जेव्हा हातात कॅश असायची. आता काय होते, तुला पैसे द्यायचे तुझे, थांब मी आत्ता जस्ट ऑनलाईन हे करतो म्हणून, जस्ट ऑनलाईन तुला मी सेंड करतो, मी गुगल पेने तुला सेंड करतो. आणि आपण पटकन ते पैसे गुगल पेने सेंड करतो आणि ते 100 रुपये गेल्याची खंतही आपल्याला होत नाही. ते खंतही न झाल्यामुळे आपण काय करतो की एका क्षणामध्ये त्याला 100 रुपये ट्रान्सफर करून टाकतो. आपल्या मनाला समाधानही मिळत नाही, घेणाऱ्यालाही समाधान फारसं वाटत नाही, कारण त्याला एवढंच कळते की हां ठीक आहे त्याने केलं ट्रान्सफर. पण जे तुम्ही देता आणि समोरचा घेतो ना, ती वेगळी मजा आहे ना कॅश देण्या घेण्याची, ती फार अलौकिक आहे आणि ती फार वेगळी आहे. तर मला एकच सांगायचं आहे, आपला सध्या ना आपल्या त्या नोटेला, त्या चिल्लरला स्पर्शच होत नाही आहे. त्या लक्ष्मीला आपण आपल्या संपर्कातच आणत नाही आहे. तर तुम्ही मंडळी आहे ना त्या लक्ष्मीला आपल्या संपर्कात आणा.
सॅलरी झाल्यावर थोडे बँकेतनं काढून ना तिला हाताळा, तिला जवळ ठेवा, कळलं? उशीखाली एक नोट ठेवा, देवाऱ्यात थोडे पैसे ठेवा आणि आपल्या तिजोरीमध्ये थोडे पैसे ठेवा. ह्या सगळ्यांनी काय होणार आहे? ह्या सगळ्यांनी तुम्ही लक्ष्मीच्या संपर्कात येणार आहात. जसं सगळं ऑनलाईन झाले, तुम्ही पण विचार करा की जेव्हा तुमच्या हातात पैसा यायचा, जेव्हा पगार तुमच्या हातात येत होता, तेव्हाचे क्षण आठवा. आणि आता सगळं ऑनलाईन झाले, तेव्हाचे क्षण तुम्ही आता जाणीवपूर्वक आठवा, असं मी खास करून सांगेन. कारण प्रत्येक गोष्टीला ना आपण मनामध्ये कुठेतरी जोपासत असतो, आपल्याकडे पैसा नाही, ह्या वेदना आहेत, लक्षात घ्या. आणि जेव्हा पैसा कमी होता ना, तरी तो आपल्याला पुरत होता, कारण आपण त्या लक्ष्मीच्या संपर्कात येत होतो. संपर्कात येणं आणि तिच्या सहवासात येऊन आनंदाने पैसे खर्च करणं आणि माहीत असणं की आज गेला तरी उद्या येईल, हा जो विश्वास असणं ना, हा तो त्यामुळे येत होता, कारण तेव्हा तुम्ही लक्ष्मीच्या संपर्कात येत होता. कुठेतरी पॉझिटिव्हिटी त्यावेळेस आपोआप क्रिएट होत होती, आपोआप पैसा आपल्याकडे येत होता, आपण विचारात आणला तरी येत होता. आता तसं होत नाही आहे. कारण होत नाही आहे याचा अर्थ आपण आपल्या लक्ष्मीच्या संपर्कातच मुळात येत नाही आहे. तर मंडळी, मी सांगितलेला सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही नक्की करा की पगार झाल्यावर 24 तास त्याला हात लावायचा नाही, 24 तास कुणाला कसलंही ट्रान्झॅक्शन करायचं नाही. थोडे पैसे त्या पगारातले, सॅलरीतले बँक अकाउंटमधनं काढून आणायचे, ज्या पद्धतीने मी सांगितले तुम्हाला ठेवायचेच आहे. सगळ्यात महत्त्वाचं याला मनी अट्रॅक्ट करणं, याची टेक्निक आहे ही. एक नोट घ्यायची, आता तुम्हाला दाखवते मी. एक नोट तुम्ही घ्या. एक नोट घेतल्यानंतर आहे ना, त्या नोटेला तुम्हाला हे बघा, ही अशी पूर्णपणे त्या नोटेला तुम्हाला पिरॅमिड तयार करायचे. पिरॅमिड म्हणजे ही अशी पिरॅमिड तुम्ही तयार कराल ह्या नोटेचं. मी तुम्हाला दाखवते कसं असतं पिरॅमिड जे तुम्ही तयार करणार आहात. चौकोनी पिरॅमिड केलं ना या पद्धतीनं, टोकाला टोक लावलं की हे तुमचं नोटेचं झालं पिरॅमिड तयार. हे जे पिरॅमिड आहे ना, हे पिरॅमिड तयार करून तुम्ही झोपता तिथे वरच्या सिलिंगला चिकटवायचं आहे. सिलिंगला चिकटवायचं आहे. ही नोट रोज उठल्यानंतर तुम्हाला सिलिंगकडे पाहून या नोटेला तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. नोटेला तुम्हाला एक प्रकारचं डिवाईनमध्ये मेसेज सोडायचा आहे की माझ्याकडे तू भरपूर आहेस आणि मला याची खात्री आहे. आणि तुझं माझ्याकडे असणं आणि मला समाधान देणं ही खूप मोठी अलौकिक गोष्ट तू करत आहेस. त्यामुळे हे माते, हे लक्ष्मी, तुला कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे इतकं बोलून ह्या नोटेकडे पाहून नमस्कार करून डोळे पहिले उघडल्यावर या नोटेकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. वर सिलिंगला लावायची, तुम्हाला लक्षात ठेवा. असं पिरॅमिड करूनच ती चिकटवायची आहे सिलिंगला ही नोट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नोट हातात घेता, कधीतरी आपण निवांत बसतो ना, त्यावेळेस अशी नोट हातात घ्यायची. नोटेवर ना असं हात फिरवायचा, तिला स्पर्श करायचा, तिला आपल्या ह्याच्यामध्ये अगदी मनामध्ये साठवायचा. तिचा सुगंध आपल्या रंध्रामध्ये गेला पाहिजे. ही नोट नाही आहे नुसती, तर ही लक्ष्मी आहे, ज्याच्यासाठी आपण आज दिवस रात्र मेहनत करतो, ज्याच्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्यामधलं अर्ध आयुष्य वेचतो, कष्ट करतो. आणि तेव्हा कुठे जाऊन ह्या नोटेला आपण मिळवतो, हे पैसा आपण मिळवतो. त्यामुळे मंडळी, तिला ना संपर्कात आणा, तिला स्पर्श करा, त्या जाणीवा मनामध्ये कुठेतरी साठवून ठेवा की आपण लक्ष्मीच्या संपर्कात आलेलो आहोत, लक्ष्मी आपल्या संपर्कात आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे वाटेल, जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येईल ना, त्या क्षणापासून तुम्हाला पैशाला कधीही कमी पडणार नाही. नोटेचा सुगंध, बाबा पैशांवर आपलं फार प्रेम असतं मंडळी, तेव्हा त्या पैशांना सांगा की माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. आणि ही मनी टेक्निक आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक अजून तुम्हाला मी असा उपाय देणार आहे ना, की रोज सगळ्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, ज्यांना मेडिटेशन जमत नाही त्यांनीही बसायचं, झोपायच्या आधी 10 मिनटं आपल्या गादीवर बसायचं. गादीवर बसल्यावर डोळे मिटायचे आणि फक्त व्हिज्युअलाइज करायचं की वर्ण म्हणजे कुठून, डिवाईनमधून, कॉस्मिक एनर्जीमधनं सोनेरी प्रकाश किंवा सोनेरी शिमर तुमच्या अंगावर पडतंय. तुम्ही पूर्ण सोनेरी रंगांनी वेढून गेलाय. तो सोनेरी रंग पूर्णपणे तुमच्यावर चढलाय.
त्या सोनेरी शिमरमध्ये, त्या सोनेरी किरणांमध्ये पूर्णपणे तुम्ही बसलेले आहात हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलाइज करणं अवघड नाही आहे. डोळे बंद केले की डोळ्यासमोर मात्र तेच चित्र आणायचं जे मी तुम्हाला आत्ताच सांगते. बरं, आपण जेव्हा पैसे खरेदी करतो ना मंडळी, ते पैसे खरेदी करताना आपण काय करायचं, एखाद्याला आपण जेव्हा पैसे देतो ना तेव्हा बघा, ही जी नोट आहे ना, ह्या नोटेला तुम्हाला असं आपण दुसरं टोक आपल्या साईडने आपल्याला दुमडायचं आहे, दुसरं टोक आपल्या साईडने आपल्याला दुमडायचं आहे आणि असं द्यायचं आहे. म्हणजे हे दोन्ही जे त्याची हे आहेत ते आपल्याकडे आले पाहिजेत. हे दोन्ही आपल्याकडे आल्यावर आपल्याला असे पैसे द्यायचे. का? पैसे देताना कधीही अशी सिंगल देऊ नये, त्या नोटेला अशी कात्री करून देऊ नये. तुम्हालाही कात्री लागते, तुमच्याकडे येणाऱ्या पैशाला कात्री लागते. त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्ही नोट किंवा पैसे कुणाला देताना तेव्हा तुम्हाला असे द्यायचे, या पद्धतीने द्यायचे आणि मनामध्ये भाव ठेवायचा की जे पैसे मी देत आहे ना ते पैसे दसपट माझ्याकडे परत येणार आहेत. ह्या भावनेने त्या नोटेला तसं ऑर्डर करून, त्या नोटेला तो मेसेज देऊन ते पैसे तुम्हाला समोर द्यायचे. आणि माझ्या मागच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा खर्च कराल फक्त मंगळवारीच करा. मंगळवारी लोकांचे पैसे द्या, मंगळवारी घरातलं सामान भरा, मंगळवारी लाईट बिलं भरा, सगळी बिलं मंगळवारी भरा. लोन पण मंगळवारी चुकतं करा. म्हणजे तुमच्याकडे पैसा येत राहील, लोकांचं तुम्हाला पैसा देता येईल, जो घेतला आहे तो लोन तुमचं लवकर भेटेल. तेव्हा कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला मंगळवारी करायची. मंगळवार बघा आणि त्यावेळेसच ही गोष्ट करा. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक टॉपिक वेगवेगळे असतात. एकच टॉपिक घेऊन मी सारखे व्हिडिओ नाही बनवू शकत आणि तुम्हाला जे व्हिडिओ हवेत तेही मी नाही बनवू शकत. पण मला जे मेसेज येतात, सारखे सतत व्हॉट्सअपला मेसेज येतात, लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, पैसा टिकत नाही, आणखीन नातेसंबंधांचे आणखीन काही वेगवेगळे, त्या पद्धतीनेच मी व्हिडिओ बनवते मंडळी. तर तुमचा जो काही कॉमेंटमध्ये मला तुम्ही सांगता की मॅडम यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यावर व्हिडिओ बनवा, मी नक्की बनवेन. पण मला जास्तीत जास्त ते मेसेज येऊ द्यात, मग मी नक्की बनवेन. आणि मी परत सांगते की कोणीही मला डायरेक्ट मोबाईलवर कॉल करू नये. पहिला व्हॉट्सॲपला मेसेज करावा, कारण माझा तो दिलेला नंबर आहे तो व्हॉट्सॲप नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करा. माझी टीम तुम्हा लोकांना संपर्क करून त्याचे रिप्लाय देईल, तुमचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवेल आणि तुम्हाला त्याची उत्तरं मात्र नक्की मिळतील. जिथे गरज असते तिथे मी स्वतः व्यक्तीला कॉल करून त्यांच्याशी बोलते. त्यामुळे मंडळी नाराज होऊ नका. बिझी असते, कन्सल्टेशन्स असतात, एक्झिबिशन्स असतात, बऱ्याच गोष्टी ॲट अ टाईम चालू आहेत, बॅक टू बॅक मी एक माझे प्रोग्राम्स चालू आहेत, त्याच्यामुळे नाराज होऊ नका. पण आजचा जो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ना, अतिशय सुंदर आणि तुम्हाला प्रचंड मस्त अनुभव देणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही हे करून पहा. ॲज अ ऑकल्टिस्ट मी तुम्हाला जी ही टेक्निक सांगितलेली आहे त्या टेक्निकने जर तुम्ही पैसा वापरलात, त्या टेक्निकने जर तुम्ही पैशांचा सहवास पत्करलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने पैसा जपायचा आहे आणि कशा पद्धतीने पैसा जपला जाईल. त्यामुळे मंडळी एकच गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने भरपूर पैसा येणारच आहे. अशीच माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे. तर तुम्ही मस्त राहावेत आणि छानच राहावेत कायम, अशीच माझी त्यांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर मंडळी पुन्हा लवकर भेटू, छान विषय घेऊन पुन्हा परत येईन. तोपर्यंत तुम्ही छानच राहा, मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ पाहतच राहा.